Hey guys, so finally we have reached to Konkan, that is Ganpatipure, and I think as you can see, like 10-15 kilometers बचा रहेगा with my crew members onto the shoot, and 10-15 किलोमीटर बचा हुआ है and बस पहुंच जाएंगे, बस फिर आपको आगे की अपडेट देते हैं। बेस्ट प्लान ऐसा बना था, कल रात को बस बैठे थे करना क्या है ये सोचे थे, और किसी ने बस कहा कि चलते हैं भाई कोकण, तो सोचे देखा जाए, वैसे भी बहुत खूबसूरत है, तो आगे का अपडेट क्लियर करेंगे। थँक्स। तर आता आम्ही चाललेलो आहे गणपतीपुळे, गणपतीचं दर्शन घेण्यासाठी। तर आता आहे बघा या तिघांचा आउटफिट, सिद्धार्थ, पौरस। तर भेटूया गणपती मंदिरात। तर आता आहे बघा, आता आम्ही आलेलो आहे गणपतीपुळे या मंदिरापाशी, आणि इथे कोणतं तरी गणपती आहे आणि बाजूचे मंदिर, ते दुकानं। तर पुढचं आपलं मंदिर, हां, हे या ठिकाणी बीच आहे, गणपतीपुळे बीच। तर बघा आता आम्ही आलेलो आहे गणपतीपुळे स्वागत संस्थान श्रीदेव गणपतीपुळे। आता आम्ही आलेलो आहे गणपतीपुळे मंदिरात, चप्पल काढतोय मंदिराचा गेट, आणि आता मंदिर नाही हार ना काय। तर आता आहे बघा लाईनमध्ये आहे, एवढी मोठी लाईन असते। पण आज कोणता वार आहे? आज मंगळवार आहे, माहीत नाही, पण तर आज काहीच गर्दी नाही। आम्ही चाललो आहे तरी पण लाईनने माणसं उड्या मारतात। चला, आणि आता बघा आता आम्ही मंदिरापाशी आलेलो आहे, आणि हा आहे गणपतीचा उंदीर, म्हणजेच देवच बोललं त्याला आमच्या इथे। आमच्या इथे देवाचं दर्शन घेण्याच्या आधी पाय धुतले जातात। तर आम्ही आता पाय धुत आहे। सिद्धार्थ म्हणजे कोकणातलं गणपतीपुळे या ठिकाणी, तिथं कोरीव काम, शिल्पकला। तर आता आम्ही लाईनला लागलेलो आहे इथे, आणि इथं काहीतरी सहस्त्रावर्तन सेवा नियमावली आहे। तर आता आम्ही व कॅमेरे बंद ठेवा अशी सूचना दिलेली आहे, कारण आम्ही मंदिरातलं काही फोटोज आणि आमच्या गणपतीपुळे येथे शिल्पकला अतिशय सुंदर प्रकारे कोरलेली आहे। आणि आता आमचं गणपती दर्शन झालेलं आहे, आणि आता आम्ही या ठिकाणी म्हणजे आम्हाला अत्यंत अशी भूक लागली आहे, आम्हाला व्हेजच खायचं आहे। आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं, आणि हे बघा आता कोकणी लोकांचं काय असतं महत्त्व, तिथं आराध्य दैवत ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवतो। अशा प्रकारे सजवून ठेवतात गणपती मंदिर, आणि या प्रकारे तर जेवण करण्यासाठी। तर बघूया जेवण कसं मिळतं या ठिकाणी, नॉनव्हेज खायचं या व्हेज खायचं ते आपण बघूया पुढच्या ठिकाणी। तर चला दाखवतो मी। काय बघा आम्ही हॉटेलला आलेलो आहे जेवणासाठी, तर आम्ही व्हेज खाणार आहे, आणि पौरस आणि थाळीच घ्या, व्हेज थाळी। हां, आता आम्ही व्हेज खातोय, तर बघूया थोडंसं। बसला त्याच्या काकाचा फोन आपले, काका याला सांगा कोकणात आलोय। सिद्धार्थ आता गोरा दिसायला लागला, काळाच येतो, आत्ता गोरा दिसतोय। पोरे बोले नहीं। हाँ हाँ, ये देखो घर पे न बताने का चलाना, घर पे नहीं पता है आजकल के बच्चे के लोगों ने, मैंने तो बताया, मैं
सेफू सबके साथ और सॉरी गाइस, सॉरी ये क्लिप कट हो जाएगी. कट नाही होणार पण ते दाखवा. बस जो बोला उसके लिए माफी चाहता हूँ चला और रुक जाता हूँ. थँक्स करता हूँ. पौरसला त्याच्या घरच्यांचा फोन हाँ? आलाय. क्यों पे? बस भाई कुछ नहीं हो गया. बस बस. भाई और ये हमको देखो. एक बंदा मिला था, उसको वो बैचलर था, पुणे का ही है. तो बाबा है हाँ, वो गणेशा. हमारे यहाँ क्या गणपति गणेशा बोलता है. वो दिखाता हूँ आपको कैसे सोए. हाँ? ये देखो देखो ये बाबा गणेशा बोलता है, हमारे पैसे लूटता है. वो बाबा है ना, बहुत अच्छे है, दिल से बहुत अच्छे है. वो दिल के करीब है, दिल से अच्छे है, वो दिल के करीब है. वो है ना मन से बहुत अमीर है पर हाँ. क्या हालात से गरीब है. हाँ इस वजह से वो भीख मांगते. हाँ भीख नहीं बोल सकते हम, रिस्पेक्ट करते हैं उतना. बट आम्ही पान खाण्यासाठी थांबलो आहे. तर बघा बाबा इथं पान बनवतो. टाक फुटी झालं रे. याला कोण ऑर्डर द्या.